नाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीप। नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं। गोपालकृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत गुलाबराव महाराज की जय। ओ हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। संत गुलाबराव महाराज की जय। एवं व्रतस्व प्रियनाम कीर्त्या जातानुरागो द्रुतचित्त उच्चैः हसत्यथोरोदिते रौदिगायत्
मृत्युन्माधवत् नृत्यति लोकवाह्यः भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या अष्टवली गावामध्ये संत श्रेष्ठ गुलाबराव महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन पंचक्रोशी सर्व ग्रामस्थ मंडळ, भाविक भक्त, माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह उत्सव आणि या सप्ताहामध्ये भगवान परमात्म्याची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा या कथेच्या अंतर्गत एकादश स्कंदाचं चिंतन अर्थात एकनाथी भागवताचं चिंतन आपण सर्वजण मिळून करत आहोत. आजचा आपला हा 5वा दिवस आहे. सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून सर्वांनी मिळून आपण चिंतन करायचं आहे. भागवतामध्येच हा मुक्तिस्कंद आलेला आहे, एकादश स्कंद आलेला आहे. आणि या एकादश स्कंदावरती संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत नावाचा सुंदर असा ग्रंथ लिहिलेला आहे. भगवंताच्या कृपा प्रसादाने लिहिलेला हा ग्रंथ संपूर्ण भागवताचं सार हे एकादश स्कंदामध्ये सांगितलेलं आहे. जसं गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये सगळ्या पूर्ण गीतेचं सार भगवंतांनी आणलेलं आहे, त्याप्रमाणे एकनाथ महाराजांनी या एकादश स्कंदामध्ये भगवंतांनी जे सार सांगितलं त्याचा विस्तार केलेला आहे. सूत महाराज शौनकादी ऋषींना ही दिव्य कथा नैमिषारण्यमध्ये सांगतात. जी कथा परीक्षित महाराजांना शुकाचार्यांनी सांगितली आणि 7 दिवसामध्ये परीक्षित महाराज मृत्यूच्या भयापासून मुक्त झाले. मृत्यू चुकणार नाही, पण मृत्यूचं भय मात्र माणसाला चुकवता येतं. परीक्षित महाराजांचं निमित्त आहे. आपल्या सर्वांच्या करताच भगवान परमात्म्याने हा हे भागवत प्रगट केलेलं आहे. एकादश स्कंदामध्ये आपण पाहिलं शुकाचार्य महाराज परीक्षित राजाला हा नारद महर्षींचा आणि वसुदेवांचा संवाद सांगतात. वसुदेवांनी नारद महर्षींना भागवत धर्म विचारलेले आहेत आणि ते उत्तर देत असताना नारद महर्षींनी जनक महाराज आणि 9 योगेश्वरांचा संवाद सांगितला. जनक महाराजांनी पहिल्यांदा भागवत धर्म विचारला. जो भागवत धर्माचं आचरण केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न होतात. ज्या भागवत धर्मामध्ये पतनाची भीती नाही, भगवान परमात्मा सांभाळणारा असतो. भागवत धर्म म्हणजे भक्ती योग. इतर योग जे आहेत
त्याच्यामध्ये अधिकाराचा विचार जास्त आहे. प्रत्येक योगाकरता अधिकारी सांगितलेला आहे. ज्ञान योग असेल त्याच्यासाठी अधिकारी सांगितला आहे, हठ योग असेल त्याच्यासाठी अधिकारी सांगितला आहे, कर्मयोग असेल त्याच्याकरता अधिकारी सांगितला आहे. पण भक्तियोगाचा अधिकारी कोण आहे? भक्तियोगाचा अधिकार सगळ्यांना आहे. पशु सुद्धा भगवंताची भक्ती करू शकतो, पक्षी सुद्धा भगवंताचा भक्त होऊ शकतो. नारी नर बाळे आदी करुणी वेश्याही असं म्हटलेलं आहे. सर्वांना भगवत भक्तीचा अधिकार असल्यामुळे हा भक्तियोग सर्वांच्या करता सुलभ आहे. थोडा आवाज करू, थोडासा. आणि म्हणून भक्तियोगाच्या संबंधी प्रश्न विचारलेला आहे. हा तत्प्रधान योग आहे. शास्त्रीय भाषेमध्ये एक न्याय आलेला आहे. एक आहे मार्जार शिशु न्याय आणि एक आहे मर्कट शिशु न्याय. मार्जार शिशु न्याय म्हणजे काय? मांजर जी असते ती आपल्या पिलांना जन्म देते आणि ती मांजर जी असते ती आपल्या पिलांना असं म्हणतात 5 घर फिरवते. कशा करता? मांजर पिलांना 5 घर का फिरवते? आता मांजरी नाही राहिल्या म्हणा, पूर्वी घरात मांजर असायची. का फिरवते? तर त्या मांजरीला, मांजरीच्या पिलांना भीती असते. कोणाची? त्या पिलांच्याच बापाची. जगामध्ये एक बाप असा आहे की जो आपल्या मुलांनाच खाऊन टाकतो. जगामध्ये एक आई अशी आहे की ती आपल्या मुलांना खाते, ती आहे सर्पी. तुकाराम महाराजचा अभंग आहे, माय बाप जरी सर्पी न की बोका, त्यांचे संगे सुखा न पोईजे बा. ती मांजर जी पिलांना फिरवते त्याच्यामध्ये त्या मांजर पिलांना धरते. कशाने धरते? ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले, लासी पिले धरी तोंडे. लाशी म्हणजे मांजर. तोंडानेच धरते, दातानेच धरते. आणि ती त्यांचं संरक्षण करते. संपूर्ण जबाबदारी जी आहे ती मांजरीची असते. पिलं फक्त आपली म्याव म्याव करत असतात. आईला काळजी. याला म्हणतात मार्जार शिशुने. जबाबदारी मांजरीवर. दुसरा आहे मर्कट शिशु न्याय. मर्कट शिशु म्हणजे न्याय म्हणजे काय? ते वानर असतं, माकड असतं, ते सुद्धा आपल्या पिलांना जन्म देतं. आणि ती वानरी जी असते ती त्या पिलाला सांगते, तू मला असा घट्ट धर. पिलाने तिला घट्ट धरलं की ती वानरी जी असते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर उड्या मारते. कदाचित जर ते पिलू खाली पडलं, असं म्हणतात ती वानर त्या पिलाला आणायला जाते. ते म्हणते, मी तुला सांगितलं होतं नीट धरायला, तू का धरलं नाही? तू वानर होण्याच्या लायकीचा नाही, जा. म्हणजे वानरीच्या पिलामध्ये जबाबदारी जी आहे ती पूर्ण पिलावर आहे आणि मांजराच्या पिलावर, मांजरीच्या बाबतीमध्ये मात्र जबाबदारी ती आहे मांजरीवर. तसे इतर योग जे आहेत ते मर्कट शिशु न्यायाप्रमाणे. इतर सर्व योगामध्ये हठयोग असेल, ज्ञानयोग असेल, कर्मयोग असेल, सगळी जबाबदारी आपल्यावर आहे. चुकला पडला जा, देव काही बघत नाही. पण भक्तियोग असा आहे की भक्तियोगात मार्जार शिशु नाही चालतो. भक्तियोगात जबाबदारी सगळी देवावर असते. भक्त जो असतो भगवंताची भक्ती करत असताना म्हणतो, देवा मला काही कळत नाही, आता तुझं कळेल ते करी.
तारेसी तरी तारे मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. तुका म्हणे घालो तयावरी भार, घालो तयावरी भार. तुका म्हणे घालो तयावरी भार. तुका म्हणे घालो तयावरी भार. वाहो हा संसार देवा पायी. वाहो हा संसार. वाहो हा संसार देवा पायी. वाहो हा संसार देवा. भागवत धर्माचं वर्णन करत असताना कवी महाराजांनी सोप्पा भागवत धर्म सांगितला. काल आपण त्याचा विचार केला. भक्त जे असतात, भोळे भाळे भक्त जे असतात, ते त्या ठिकाणी गोपाल कृष्ण भगवान की जय. दुर्गा वन सुभद्रानि रथांग पानेर, जन्मानि कर्माणि चयानि लोके, गीतानि नामानि तदर्थकानि, गायन विलज्जो विचरेद संगः. भगवंताचं गीत गायचं, भगवंताचं नामस्मरण गायचं, ज्याच्यामध्ये भगवंताचं चरित्र सांगितलेलं असतं. शृण्वन सुभद्रानि रथांग पाने, जन्मानि कर्मानि चयानि. काही जन्म सांगणारे देवाची नाव आहेत, काही कर्म सांगणारे देवाची नाव आहेत. आणि ती नाव, त्या नावाची गीत गायची, थोडक्यात भजन म्हणायचं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोनी माझाई, वाचे विठ्ठल रुक्माई. गायन विलज्जो विचरेद असंगा. असंग होऊन
त्या ठिकाणी विलज्ज होऊन भगवंताचं गीत गात असताना, भगवंताचं भजन करत असताना कोणत्याही प्रकारची लाज लज्जा न बाळगता, कारण परमार्थामध्ये आडवा येणारा प्रतिबंध जर काय असेल तर लज्जा आहे. मान प्रतिष्ठा या गोष्टी आडव्या येतात. माणसाला लाज वाटते, माळ घालायला लाज वाटते, गंध लावायला लाज वाटते, टाळी वाजवायला लाज वाटते, कीर्तन ऐकायला सुद्धा काहींना लाज वाटते. एका मुलाला मी म्हटलं, अरे बाबा तू माळ नाही घातली, तेव्हा घातली असती पण लोक मला बुवा म्हणतात. म्हटलं तू काही बाई आहेस का? मग बुवाच आहेस तू, घाल माळ. चांगल्या गोष्टींची माणसाला लाज वाटते. व्यसन करायला लाज वाटत नाही, नको ते करायला लाज वाटत नाही. व्यसन फॅशन झाली, भ्रष्टाचार शिष्टाचार झालेला. देवापुढे नाचायला लाज वाटते आणि लग्नात मात्र लोक कसेही नाचतात. देवापुढे नाचत नाहीत, नवर देवापुढे नाचतात. पण भक्त जो असतो तो मात्र कसल्याही प्रकारची त्याला लाज वाटत नाही. काल आपण मीराबाईचं चरित्र पाहिलं. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, लोक कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुल नासी रे. परमार्थ करणाऱ्याला लाज सोडावी लागते. गायन विलज्जो विचरेत आसंग हा म्हटलाय. असंग होऊन आपाप सगळी आसक्ती कमी होते भगवंताचं चिंतन करायला लागल्यानंतर. आणि अशा प्रकारे सतत नामस्मरण केलं, सतत भगवंताचं भजन केलं तर मनामध्ये त्या ठिकाणी प्रेम वाढत राहतं. एवं व्रतस्व प्रिय नाम कीर्त्या जातानुरागो द्रुत चित्त उच्चैः. प्रेम वाढल्यानंतर, अंतकरणामध्ये अनुराग वाढल्यानंतर चित्त द्रवीभूत होत. द्रुत चित्त उच्चैः. द्रुत चित्त म्हणजे चित्त द्रवीभूत होणं. परमार्थातली एक प्रक्रिया आहे, अंतकरण द्रवीभूत होणं. जेवढं नामस्मरण होणार, जेवढं चिंतन भगवंताविषयी प्रेम वाढणार, प्रेमाने चित्त काय होतं? द्रवीभूत होतं. भक्तीमध्ये चित्तद्रुतीला खूप महत्व सांगितलेलं आहे. अष्टसात्विक भावांना महत्व सांगितलंय. आपल्या अंतकरणामध्ये चित्त द्रवीभूत झाल्यानंतर अष्टसात्विक भाव निर्माण होतात. अंगावर रोमांच येणं, कंठ दाटून येणं, डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रू येणं. भक्ती वाढली, नामस्मरण वाढलं, अंतकरण जेवढं कोमल झालं तेवढं माणसाचं मन द्रवीभूत व्हायला लागतं. शास्त्रामध्ये एक प्रक्रिया सांगितलेली. एखाद्याला एखादी मूर्ती बनवायची असेल, उदाहरणार्थ माझ्याकडे गणपतीची मूर्ती आहे, मला त्याची मारुतीची मूर्ती बनवायची, सोन्याची म्हणा चांदीची म्हणा. मी सोनार दादाकडे घेऊन गेलो, मला ही गणपतीची मूर्ती नकोय, मला मारुती पाहिजे. सोनार दादा ती गणपतीची मूर्ती घेतात आणि काय करतात?
काय करतात मूर्तीला? ती गणपतीची मूर्ती असते तिला वितळवतात आणि त्याचा रस तयार करतात. तो वितळलेली गणपतीची जी मूर्ती आहे त्याचा जो रस आहे तो एका मुशीत टाकतात, मारुतीच्या साच्यात. तिथे थंड झाला तो साचा खोलला का मारुती निघते. तसं आपल्या चित्तामध्ये अनेक संसारातले संस्कार, अनेक मूर्त्या बसलेल्या आहेत जे आपल्याला नको असतात, त्या येऊन बसलेले. हा मला असा बोलला, तो ती मला अशी बोलली, ह्याला मी असं करील, त्याला मी तसं करील. अनेक संसारातले अनादि संसार मालीच्या ठाई नित्य विषय सेवले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी सेवे. ते जाता जात नाही. नेमकं देवाचं ध्यान करायला लागलं की ते येते पुढं. सासऱ्याने मला असं केलं, सासूने मला असं केलं, माझे पैसे दिले. मग आता हे घालवायचं असेल तर ह्याला उपाय काय? त्याला उपाय सांगितलाय चित्तधृती. आपलं चित्त द्रवीभूत करायचं. आणि हे चित्त द्रवीभूत होण्याकरता चित्त द्रवीभूत प्रेमाने लवकर. जेवढं तुम्ही नामस्मरण प्रेमाने करणार, जेवढं तुम्ही भजन प्रेमाने करणार, तेवढं तुमचं चित्त द्रवीभूत होणार. आणि एकदा चित्त द्रवीभूत झालं तर त्या द्रवीभूत झालंय, ज्याच्यामुळे द्रवीभूत झालंय, त्या चित्त द्रवीभूत झालं की चित्तातले वाईट संस्कार सगळे निघून जातात, बाकीचे ठसे निघून जातात. आणि ज्या कारणाने चित्र द्रवीभूत झालेला आहे तो ठसा त्याच्यात कायम उमटतो. आणि मग देवाचं ध्यान करावं लागत नाही, तो देव कायम हृदयात राहतो. बघा तुम्ही उदाहरणार्थ तुका मने चित्त करारे निर्मळ. निर्मळ पेक्षा आता आपला चित्त धृतीचा विषय चाललाय, द्रवीभूत करायचा विषय चाललाय. आणि आपला दुर्गा राग चाललाय. तर राग लक्षात ठेवून त्यातली चाल म्हणायची. चित्त द्रवीभूत झालं. एवं स्वप्रिय नाम कीर्त्या. कशाने चित्त द्रवीभूत झालं? कवी महाराज सांगतात एवं व्रत स्वप्रिय नाम कीर्त्या. एवं व्रत म्हणजे आता जे सांगितलंय ते त्याने व्रत घेतलं, नामस्मरणाचं व्रत घेतलं, कीर्तनाचं व्रत घेतलंय. व्रत शब्दाचा अर्थ आहे नियम. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ. काहींचा नियम असतो, नियमाला खूप महत्व आहे. सकाळी उठलं की काही जण काकडा करतात,
सुरुवातीला काही दिवस आपल्याला नियम चालवावा लागतो, काही दिवसांनी नियम आपल्याला चालवतात. बरं का किशोर महाराज, काही दिवस नियम आपल्याला चालवावं लागतं, पण काही दिवसानंतर नियम आपल्याला चालवतात. काही दिवस मोबाईल आपल्याला चालवावं लागतं, पण नंतर मोबाईल आपल्याला चालवतो. नियमामध्ये फार शक्ती असते. तुम्ही प्रयत्न करून बघा. एक 12 वर्ष रोज संध्याकाळी हरिपाठ म्हणायचं 6 ते 7. आपला एक ठरवायचा टायमिंग. समजा 6 ते 7 हरिपाठ ठरला रोज. 12 वर्ष जर न चुकता तुम्ही हरिपाठ केला तर त्या हरिपाठाच्या वेळेस नंतर पुढे काहीच विघ्न येणार. तुम्ही न म्हणता हरिपाठ होणार. काळाची सुद्धा शक्ती नाही त्या हरिपाठाच्या वेळेस तुम्हाला येऊन यायची. नियमात फार शक्ती असते. तो नियम सगळं करतो. मग म्हणून आपल्याकडे 12 वर्ष म्हणतात ना, 12 वर्ष सप्ताह चालू ठेवा, मग पुढे चालू राहिला पाहिजे. एक तर पूर्ण झालं. एवं व्रत स्वप्रिय नाम कीर्त्या, आपल्याला प्रिय असलेलं नाव कीर्तन ते करायला लागल्यानंतर मग त्याने द्रुत चित्त होतं, चित्त द्रवीभूत होतं. आणि चित्त द्रवीभूत परमात्म्यामुळे झालेलं असल्यामुळे परमात्मा चित्तात ठसा होतो. आणि मग असा भक्त जो असतो त्याला परमात्मा स्वरूप परमात्म्याची भेट झाल्यामुळे तो हसायला लागतो. मोठ्या मोठ्याने कधी कधी हसतो, मोठ्या मोठ्याने कधी कधी रडतो, मोठ्या मोठ्याने कधी गायन करतो आणि मोठ्या मोठ्याने कधी नाचतो सुद्धा, उड्या मारतो. एकनाथ महाराजांनी काय लिहिले बघा. हरिनाम गुण कीर्तनी कीर्ती अखंड आवडे जागृती, स्वप्नी तेची स्थिती दृढ हरिभक्ती ठसावी. ऐशिया परी भक्तियुक्त दृढतर झाले ज्याचे व्रत, तव तव होय आर्द्र चित्त प्रेमा अद्भुत हरिनाम कीर्ती. प्रेम वाढत राहत. आणि मग त्याच्यात त्याला आत्मानंद मिळतो. आणि त्या आत्मानंदामुळे त्याला खूप हसायला येतं, आनंद वाटतो. आपलाच आपल्याला हसायला लागतो, आपल्याला रडायला लागतो. पहिल्यांदा हसतो. गुलाबराव महाराजच्या चरित्रात असं सांगितलंय, ते जर नाचायला लागले तशा चुटक्या वाजवत वाजवत गोल स्वतःभोवती फिरायचे, नाचत राहायचे. लोकांना काहीच कळायचं नाही. काय झालं बाबा, एकदमच नाचायला लागला बाबा. आपल्याला काही दिसत नाही, पण त्यांना काय दिसतंय. त्यांच्या हृदयात भगवान परमात्मा प्रगट झालाय किंवा समोर त्यांना देव दिसत असल्यामुळे आनंदाने ते नाचत राहतात. आनंदाने त्या ठिकाणी कधी कधी आपल्याला का देवाचं दर्शन होत नाही म्हणून मोठ्या मोठ्याने रडतात सुद्धा. सवेची गदगदोनी हासे, मानी मज माझीच मीची असे, चुकलो भेटलो हे आईसे, देखो नि आपुले पिसे हसोची लागे. देवी जीव शिवावचटी भक्तीचे पेठी झाली भेटी, आत्मसाक्षात्कारे पडे मिठी, ते संधी माझी उठी अनिवार रुदन. इतके दिवस मला देवाची भेट झाली नव्हती, आज देवाची भेट झाली असं समजून कधी कधी त्याला रडू सुद्धा येत. आनंदाने डोळ्यात पाणी सुद्धा येत, आनंद अश्रू. कधी कधी हसतो, कधी कधी त्या ठिकाणी रडतो, कधी कधी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो.
पळता दोराच्या सर्पाभेन पडे अडखळे भयपूर्ण तोची दोरा ते ओळखून आपण सोय हासे. इतके दिवस विनाकारण मी रडत होतो, इतके दिवस विनाकारण मी दुःखी होतो, काही कारण नसताना मी रडलो, कारण नसताना मी हसलो. आज मात्र मला खरं सुख मिळालं, आज मात्र मला हे संसाराचं खरं स्वरूप कळालं. आणि मग आजचा जो आनंद आहे परमात्मा भेटीचा आनंद आहे. देवाच्या नावाचं किती महत्व आहे. देवाच्या नामामुळे मला देव भेटला, देवाच्या कीर्तनामुळे मला देव भेटला. म्हणून त्या नामाची कीर्तनाची तो स्तुती करतो. नाम गात असताना मोठ्या मोठ्याने हाका मारतो. हाका आरोळिया गीत वाद्य नाना छंदे. एका हाती टाळ एका हातीची पळिया. नाचती वैष्णव नटती नाना छंदी असं म्हटलेलं. गायनाचे उणे आपुलिया छंदे, गायनाचे उणे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने मनाचे आनंदे, आवडीने जन्म मरणाचा भाव कडी काळाशी नाही ठाव म्हणून पाहावं हाक पुढे. माझा संसार मिथ्या झाला, मला आता काळाची भीती राहिली नाही म्हणून तो नाचायला लागतो, हसायला लागतो. कडी काळावरी घातली कास एक एकाहुनी बळी रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. दंड थोपटतो तो म्हणतो ये काळाला म्हणतो माझ्याकडे तू मला काहीच करू शकत नाहीस. त्याचे गाणे ऐकता सुखरूप होय सज्ञान श्रोता, मुमुक्षा होय परमावस्था, जरी तो अवचिता गावो लागे. त्यांचं नुसतं गायन जरी ऐकलं ते श्रोत्यांना सुख वाटतं, प्रासादिक वाणी असते. तुकाराम महाराज गायला लागले श्रोत्यांना आनंद वाटायचा. कारण तुका म्हणे पोटी देव घालून सांगू गोष्टी. मीराबाई भजन करायला लागले की लगेच लोक जमायचे. चैतन्य महाप्रभू भजन करत निघाले की त्यांच्यावर अनेक लोक जायचे. त्यांच्या सहवासात भजन करायला आनंद वाटायचा. त्यांचं भजन जरी ऐकलंय तरी सुद्धा चित्त शांत होऊन जात. असं म्हणतात वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज पंढरपूरला काकडेचं भजन करायचे. त्यांचं काकडेचं भजन ऐकायला लोक 10 तास आधी येऊन बसायचे. त्या काळचे प्रसिद्ध गायक असलेले बालगंधर्व त्यांचा काकडा ऐकायला येऊन बसायचे. कारण प्रासादिक वाणी होती. लांबचं कशाला आपण आता पाहिलेलं सगळं. आमचे गुरुवारी होऊन गेले वैकुंठवासी गुरुवारी बोधे बाबा,
आम्ही त्यांचं भजन ऐकलं. ते रासलीलेचं भजन म्हणायला लागले की रासलीला समोर उभी राहायची. कुठलंही भजन म्हणायला लागलं की आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य उभं राहायचं. अंतःकरणात देव प्रगटच व्हायचा. कारण त्यांचा अनुभव जो असतो त्या अनुभवातलं ते भजन असतं. असं म्हणतात गुलाबराव महाराज भजन म्हणायचे. पांगारकर महाराजांनी असं लिहिले, लहरा पांगारकर. ते म्हटले गुलाबराव महाराज जेवायला बसत असताना म्हणा किंवा माऊलीच्या मंदिरात गेल्यानंतर त्यांचं भजन असायचं, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. पांगारकर म्हणतात की अजून माझ्या कानात तो आवाज घुमतो. त्यांचा आवाज कानात का घुमतो? कारण तो ज्ञानेश्वर महाराजांना स्पर्श केलेला. आणि म्हणून नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात, जो मोले मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाये, जिनी ब्रह्मानंद सेवेला आहे तो केवी राहे आवरला. जो मोले मदिरा, पैसे देऊन एखाद्याने मदिरेचं सेवन केलं, 1.5 दमडीची मदिरा सेवन केली तर तो नाचायला लागतो आणि गायला लागतो, नशेत येतो. मग ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झालेला आहे तो का नाचणार नाही, का गाणार नाही? थोडासा आनंद झाला तर मनुष्य नाचायला लागतो, गायला लागतो. हा तर देवाचा आनंद आहे. ज्याला देवाचा आनंद प्राप्त झाला तो सुद्धा देहभान विसरून नाचू लागतो, गाऊ लागतो. आणि त्या ठिकाणी भगवंत त्याच्या हृदयात प्रगट होतो. नवे नवे हृदयातच नाही, सर्वत्र त्याला भगवत दर्शन होऊ लागतं. कशा कशात त्याला देव दिसतो? खंवायुमग्नि सलिलम महिंच ज्योतिंषि सत्वानि दिशो द्रुमादीन सरित समुद्रांश्च हरे शरीरम यत्किंच भूतं प्रणमेदनन्य. खम वायू अग्नि सलिलम महिंच, आकाश वायू तेज जल पृथ्वी सूर्य चंद्रादी तेजोवर चराचर वस्तू 10 दिशा वृक्ष पाषाणादी नद्या समुद्र हे सर्व हरीचं शरीर आहे. सर्व काही भगवान परमात्माच आहे असं त्याला वाटू लागतं. आणि सगळ्यांना तो नमस्कार करतो. पृथ्वी म्हणजे भगवंताची मांडी आहे. मी बसलोय ना पृथ्वीवर बसलोय, देवाच्या मांडीवर बसलोय. झालं, बसणं सुद्धा भक्तीत जमा झालं. फक्त बसताना अशी भावना पाहिजे, देवाच्या मांडीवर आपण बसलो. मी श्वास घेतोय ना, हा भगवंताचा निश्वास आहे. भगवंताच्या निश्वासातून मला श्वास आलेला आहे असं समजून प्रत्येक श्वासाला भगवंताचं स्मरण केलं, झालं, श्वासाची भक्ती झाली. ही पण भक्तीच आहे. चंद्र सूर्य भगवंताचे डोळे आहेत. हे सगळं ब्रह्मांड म्हणजे भगवंताचं शरीर आहे, लक्षात ठेवा. भागवतात वर्णन केले, पातालमेत्तस्य हि पादमूलम पठन्ति पार्ष्णी प्रपदे तलातलम. सगळं काही देवाचं शरीर आहे. नद्या भगवंताच्या नाड्या आहेत, वृक्ष म्हणजे भगवंताचे रोम आहेत, रात्रंदिवस हे भगवंताच्या पापणे आहेत. असं सगळं ब्रह्मांड म्हणजे भगवंताचं शरीर आहे असं सांग, त्याला दिसू लागतं.
पृथ्वी आप तेजो वायू नभ देखे हरिरूप स्वयंभ भूता महाभूताचे डिंब न देखे भिन्न कोंब अभिन्नत्वे. तुकाराम महाराज भंडारे डोंगरावर जाऊन बसले एकटेच. त्यांचा संवाद सुरू व्हायचा. तुकाराम महाराज म्हणायचे वृक्षवल्ली 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 अमासोयरे वनचरे वृक्षवल्ली अमासोयरे वनचरे वृक्षवल्ली अमासोयरे वनचरे वृक्षवल्ली अमासोयरे वनचरे शिने सुस्वरे आडवे वृक्षवल्ली अमासोयरे वनचरे वृक्षवल्ली अमासोयरे वनचरे वक्रिणी सुस्वरे आडवे वृक्षवल्ली अमासोयरे वनचरे वृक्षवल्ली अमासोयरे वनचरे वृक्षवल्ली अमासोयरे वनचरे वृक्षवल्ली अमासोयरे वनचरे. पृथ्वी गंध रूपे सोये असे तो गंधू कस्तुरी आदि की भासे तेवे भगवत सत्ता स्वतंत्र असे परी सात्विकी दिशे अति प्रगट. भगवान परमात्म्याची सत्ता सर्वच ठिकाणी. काही ठिकाणी ती प्रगट दिसते, काही ठिकाणी अप्रगट दिसते. देव सर्वांच्याच ठिकाणी आहे. संतांच्या ठिकाणी तो विशेष भावाला प्राप्त आहे. जसं गंध रूपाने पृथ्वी सगळीकडेच आहे, परंतु कस्तुरीत ते विशेष दिसते. तसं परमात्म्याची सत्ता सामान्य रूपाने सर्वत्रच आहे, पण संतांच्या मध्ये ते विशेष दिसते. अशा प्रकारे सर्वांच्या जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. कोणता राग आहे? वृक्षवल्लीचा कोणता राग आहे? सर्वत्र परमात्मा त्याला दिसू लागल्यामुळे तो सर्वत्र भगवत दर्शन करतो. गुलाबराव महाराजच्या चरित्रात असं मी काल ऐकलं. ते एकांतात बसलेले असताना ते लिंबाच्या झाडाला कपडे घालायचे आणि लिंबाच्या झाडालाच नमस्कार करायचे, झाडा झुडपाला नमस्कार करायचे. बाकीच्या लोकांना असं वाटायचं ह्याला वेड लागला. ते वेड नाही, त्यांना सगळीकडे देव दिसू लागला. गोकुळात असलेल्या ज्या गोपिका होत्या त्यांना सगळीकडे परमात्मा दिसायचा. कहा पगडारो देखे अनिरा देखे तो सब वहीने घेरा, अशी स्थिती त्यांची व्हायची. आणि हे सगळीकडे देवाची प्रतीती आल्याशिवाय मनुष्याचा रागद्वेष जात नाही, सुख दुःख जात नाही. जोपर्यंत भेद दिसतो तोपर्यंत मग रागद्वेष होतात, आणि रागद्वेष झाले की सुख दुःख होतात. म्हणून सर्वांच्या मध्ये परमात्मा पाहायला सांगितलेला आहे. वागताना आपल्याला वेगवेगळं वागावं लागतं व्यवहारामध्ये, पण पाहताना मात्र सर्वांच्या मध्ये देव आहे असं पाहायला सांगितलं. समदृष्टी याला म्हणतात. गीतेमध्ये भगवंताने सांगितलंय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी
शुनीचैव श्वपाके च पंडिता समदर्शिना. पंडित जो असतो तो कसा असतो? समदृष्टीवाला, समवर्तीना नाही, समदर्शिना. समान व्यवहार करता येत नाही. कुत्र्यात देव आहे म्हणून कुत्र्याला घरात ठेवता येत नाही. सापात देव आहे म्हणून सापाला हातात घेता येत नाही. पण पाहायला सांगितलंय सर्वात भगवान परमात्मा आहे. का? विनाकारण रागद्वेष निर्माण होऊ नये म्हणून. या भगवत भक्ताला सगळीकडे देव दिसू लागतो. नवयोगेश्वरापैकी कवी महाराज म्हणतात, नुसतं भजन केलं, कीर्तन केलं, नामस्मरण केलं आणि त्याला कोणाला शंका येईल की त्याला लगेच भगवंताचं दर्शन कसं झालं? मोठ्या मोठ्या साधनांनी भगवंताचं दर्शन होत नाही. म्हणजे हे भक्तीची शक्ती आहे. भक्ती परेशानुभवो विरक्तीर रण्यत्र चैषत्रिक एक काल प्रपद्यमानस्य यथाश्नतास्युष तुष्टी पुष्टी क्षुद अपायोनुघासम. जेवायला बसलेला जो मनुष्य असतो त्याला जसं जेवण करताना तुष्टी, पुष्टी आणि क्षुधेची निवृत्ती, 3 गोष्टी प्राप्त होतात. जेवायला बसल्या, जेवायला लागला, एक एक घास घ्यायला लागला, भूक जाते. पुष्टी, तुष्टी, क्षुधा नाशिनी. जेवी एके काळी येती तिनी भोक्ता पावे सोये भोजनी तेवी भगवत भजनी भक्ती आदी त्रिकू. जेवायला बसल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी भूक जाते, नंतर जेवताना आनंद वाटतो आणि शरीर पुष्ट होत. तस सद्भावे करिता भगवत भक्ती, भक्ती विरक्ती भगवत प्राप्ती तिनी एके काळी होती ऐशा युक्ती जाणी जे रया. भक्ती करायला सुरुवात केली की आपोआप विरक्ती निर्माण होते. प्रेमात त्याग सहज घडतो. त्याग करावा लागत नाही, त्याग सहज घडतो. एखाद्या विषयी आपलं प्रेम असेल ना, दुसऱ्याचा आपोआप त्याग होतो. उदाहरण कुठंतरी मी वाचलं होतं. एक मुलगी होती, तिला खूप सर्दीचा त्रास व्हायचा आंबट खाल्ल्यामुळे. डॉक्टर का गेले की डॉक्टर माहिती तुम्ही आंबट खाऊ नका, तुम्हाला सर्दी होणार नाही. पण जीभ ताब्यात नव्हती, आंबट खायची, सर्दी व्हायची. बहुतेक सगळे रोग जे माणसाला होतात ते जीभ ताब्यात नसल्यामुळे. पुढे तिचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मुलगा झाला, मुलगा झाल्यानंतर मुलाला सर्दी झाली, लहान मुलगा. डॉक्टरने सांगितलं हे पोरग वाचावं असं वाटत असेल ना तर तुम्ही लिंबू खायचं सोडून द्या. मुलावर असलेलं प्रेम तिने सोडून दिलं. प्रेमामुळे माणसाच्या जीवनात त्याग सहज घडतो. तसं भगवंताच्या विषयी ज्याच्या अंतःकरणात प्रेम आहे त्याला वैराग्य धारण करावं लागत नाही, सहजच वाईट गोष्टी सुटून जातात. आपोआप विरक्ती निर्माण होते. ते हे विषय वैराग्य. विषय रांधिली रस सोय जेवणारा ठाऊ आहे ते ताटची सांडोनी जाय जे. भगवंताच्या विषयी प्रेम वाढलं की बाकीच्या गोष्टी आपोआप कमी व्हायला लागतात, विरक्ती प्राप्त होते. भक्तीमध्ये त्या ठिकाणी आनंद आहे, आनंदही प्राप्त होतो आणि शेवटी भगवत साक्षात्कार होतो. भगवंताच्या कृपेने भगवंताचा अनुभव सुद्धा यायला लागतो. भावे करता भगवत भक्ती भक्त मुक्तीही न वांछिती तरी त्यापाशी चारी मुक्ती दास्य करीती सर्व. भक्ती करायला लागला, पुढे भक्तीने धरले हाती. बोला. हा. सिद्ध लावणीला आणली पंथी दे. भक्तीची मुलं येते. भागवतामध्ये आलंय, सुरुवातीलाच कथा आहे भक्ती मातेची. भक्ती रडत होती का ज्ञान आणि वैराग्य दोन्ही म्हातारे झाले होते.
आणि मग भक्तीने प्रयत्न केला. नारद महर्षींना सांगितलं माझ्या मुलांना जागा करा. मग नारद महर्षींनी भागवत सांगितलं आणि मग ज्ञान आणि वैराग्य ते आहे जागृत झाले. भक्ती काय करते? ज्ञानालाही जागृत करते. भक्ती म्हणजे कोणी तुम्ही बाई समजू नका. आपण सगळेच भक्ती करतो. भक्ती रडत होती, 2 मुलं म्हातारी झाली होती, ज्ञान आणि वैराग्य. तुम्ही आम्ही सगळेच भक्ती करतो, पण आपली भक्ती रडकी आहे का हसणारी आहे? भक्ती करून जर आपलं रडगाणं संपलं नसेल, मला हे नाही, मला ते नाही, माझं असं झालं, माझं समजायचं आपली भक्ती रडणारी आहे. का रडते भक्ती? ज्ञान नसेल तर, वैराग्य नसेल. पण भक्तीच अशी आहे, ती जर चालू ठेवली तर हळूहळू ज्ञानही येतं, वैराग्यही येतं, भगवंताचा साक्षात्कार सुद्धा भक्ती करून देते. आणि म्हणून अगाध भगवंताची भक्ती, भक्तांची उत्कृष्ट प्राप्ती. अशा प्रकारे भक्तांचं वर्णन ऐकल्यानंतर राजाला खूप आनंद झाला. तो म्हटला मला जरा भक्तांची लक्षणं सांगा. ते म्हटले सांगतो, थोडस भजन कर. म्हणून आता भजन करायचं थोडस. नारायण श्रीमन्नारायण. उभं राहून का? नारायण नारायण नारायण. टाळी वाजव, फक्त टाळी. टाळ सुद्धा वाजव, टाळ वाजव. महाराज पुढं म्हणतील, बाकी सगळ्यांनी माग म्हणायचं. म्हणा असं श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. आजची एकादशी आहे काय? नारायण
हा थांबा. त्यांना म्हणता आलं पाहिजे असं म्हणायचं, अवघड काहीच नाही म्हणायचं. नारायण 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 नारायण. कथेमध्ये मधून मधून भजन आहे. नामस्मरण भजन हे चित्त स्थिर करणार आहे. आपण जे ऐकलं ते मनामध्ये स्थिर होण्याकरता भजन आहे. जसं व्यवहारामध्ये आपण एखादं पोतं भरायचं असेल, थोडं भरलं की ते हलवतो, जर नाही हलवलं तर ते रित राहण्याची शक्यता असते. तसं हे शरीर रूपी पोतं सुद्धा मध्ये मध्ये हलवावं लागतं. म्हणून भजन आहे, चिंतन आहे. आणि बैठक तशी तुमची सगळ्यांची जास्त होते. पारायण सुद्धा चालू आहे. दुपारी प्रवचन आहे, सकाळी प्रवचन आहे, संध्याकाळी कीर्तन आहे. मला असं वाटतंय की जे पारायणाला असतील तेच कीर्तनाला असतील, तेच भजनाला असतील, तेच हरिपाठाला असतील. बसलेल्यापैकी पारायणाचं कोण कोण आहे? हातवर करावं. हा थोडीच आहेत मला आहेत. बैठक जास्त होते ना, शेवटी मग शरीर आहे लक्षात. आणि वयोवृद्ध लोकांना बैठक जास्त जमत. त्यात कोरोनाची कृपा झालेली, बरेच लोकांचे पाय गेलेत, कोणाचे गुडघे गेलेत, कोणाचे कंबर गेली, अशी परिस्थिती आहे. भगवंताच्या भक्तीचं वर्णन केल्यानंतर जनक महाराजांनी विचारलं, मला भक्तांची लक्षणं सांग. अथ भागवतं ब्रूत यद्धर्मो यादृशो नृणा यथा चरति यद्ब्रूते येर्लिंगैर भगवत प्रिया. अथ भागवतम ब्रूत, भागवत कोणाला म्हणायचं सांगा. तो कोणते धर्म पाळतो, त्याचा स्वभाव कसा असतो,
वागतो कसा, बोलतो कसा, जेणेकरून तो भगवंताला प्रिय होतो, ते त्याचे गुण मला तुम्ही सांगा, लक्षणं सांगा. थोडक्यात भक्तांची लक्षणं विचारली. भक्ताची जी लक्षणं असतात ती आपली साधना असतात. म्हणून आपण भक्तांची लक्षणं ऐकली पाहिजे. गीतेमध्ये सुद्धा वारंवार भगवंतांनी भक्तांची लक्षणं सांगितली. स्थितप्रज्ञेची लक्षणं ती भक्ताचीच लक्षणं आहेत, ज्ञानाची लक्षणं आहेत, गुणातीताची लक्षणं, अद्वेष्टा सर्वभूतानाम ही भक्तांची लक्षणं. हे सगळे मुक्त भक्त. अर्जुना तोच योगी, तो भक्तू तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतो ऐसा पडी, असं म्हटले. अर्जुना तो भक्तो तोच योगी तोची मुक्तो, तो वल्लभा मी कांतो ऐसा पडी. म्हणून त्या भक्तांची लक्षणं त्या ठिकाणी मला सांगा असले म्हटल्यानंतर आता भक्तांची लक्षणं योगेश्वरांच्या पैकी हरी महाराज सांगतात. हरिरुवाच सर्वभूतेषु यः पश्येत् भगवद्भावमात्मना भूतानि भगवत्यात्मन न्येषा भागवतोत्तमा. ते म्हणले भक्तामध्ये 3 प्रकार आहेत. उत्तम भागवत, मध्यम भागवत आणि प्राकृत भागवत. उत्तम भागवत कोणाला म्हणायचं? सर्वभूतेषु यः पश्येत् भगवद्भावमात्मना. सर्व भूत मात्रामध्ये ज्याला भगवंत दिसतो. भूतानि भगवती आत्मन्येषा भागवतोत्तमा. सर्वामध्ये आपला आत्मा पाहतो आणि आपल्या आत्म्यातच सर्व पाहतो, सर्व भूत मात्रांना पाहतो. सर्वांना मध्ये आपला आत्मा पाहतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात आलंय. शुद्धीपत्र आणण्याकरता जेव्हा ज्ञानेश्वर महाराज ही सगळी मंडळी पैठणला गेली, आम्हाला शुद्धीपत्र द्या. पैठणचे ब्राह्मण होते, त्यांनी नावं विचारली. मुक्ताबाईंनी नावं सांगितली. आमचे मोठे दादा आहेत निवृत्तीनाथ महाराज, हे छोटे दादा आहेत ज्ञानेश्वर दादा, सपान काका, मी मुक्ताई. म्हटले तुमच्या आई वडिलांनी तुमची नावं तर फार मोठी मोठी ठेवली. दुसरा पंडित म्हटला नाव पशी काय, नाव मोठं लक्षण खोटं. हा समोर चाललेला रेडा आहे, याचंही नाव ज्ञान आहे आणि ह्याचंही नाव ज्ञान आहे. नावात काय असतं म्हणून तुम्हाला शुद्धीपत्र थोडं द्यायचं. ज्ञानेश्वर महाराज म्हटले पारमार्थिक दृष्टीने तो रेडा आणि मी एकच आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी का आम्हा तया नाही. शरीर वेगवेगळं आहे पण आत्मा माझा जो आहे तोच त्याचा आहे. सर्व भूतामध्ये आपला आत्मा बघतो, तोच राग लावायचा. त्याचं प्रमाण झालं की बदलायचं. ते म्हटले मग तुला मारलं तर रेड्याला लागल का? हो लागेल. ज्ञानेश्वर महाराजांच्या नाही, रेड्याला मारलं तर तुझ्या अंगावर ओळ उठतील का? हो उठतील म्हणे. त्या रेड्याला तिकडे मारलं तर ज्ञानेश्वर महाराजांचे कपडे इकडे रक्ताने भिजले. मुक्ताबाई म्हटले दादांना मारू नका, त्या रेड्याला मारू नका, इकडे दादाच्या पाठीवर ओळ उठायला लागली. पण खरं वाटलं नाही. पंडित म्हटले अहो हे काहीतरी बंगाली विद्या शिकलेले दिसतात. एक पंडित आला आणि म्हटला हा रेडा आहे, हा रेडा तू जसा वेद म्हणतो तसा हा रेडा वेद म्हणेल का? ज्ञानेश्वर महाराज म्हटले का म्हणणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला, भगवंताचं स्मरण केलं, निवृत्तीनाथ महाराज स्मरण केलं. हे रेडेश्वर भगवान, तू आणि मी एकच आहेस. आत्मा तुझा आणि माझा एकच आहे. शरीर वेगळं असलं काय झालं, मी म्हणतोय तसं तू म्हण. असं म्हटल्यानंतर मैसी पुत्रा मुखे बोलविने सुरती. पुढं
माईक जवळ घ्यायचा. टाळकरीची सगळी प्रमाणपाठ पाहिजे. चालवणे भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जे असं असं म्हणून आणि मग असं वर्णन केलंय की ते रेड्या तर वेद म्हणायला लागला. रेड्याच्या सर्वांगातून वेदाचा ध्वनी आला. त्या रेड्याच्याच दर्शनाला रांग लागली सगळ्या लोकांची. रेडेश्वर भगवान की जय, रेडेश्वर भगवान की जय. आश्चर्य घडलं. एका ग्रंथकाराने तर असं लिहिले, अनेक मुकी माणसं त्या रेड्याच्या दर्शनाला यायची. रेड्याचं दर्शन केलं की मुकी बोलायला लागायची. चमत्कार घडला. कशा करता? सर्वभूतेषु पश्येत भगवत भावमात्मना. आपल्या आत्म्याला सगळ्या भूतामध्ये पाहायचं आणि आपल्यामध्ये सर्व पाहायचं. याला शास्त्रीय परिभाषेमध्ये अन्वय व्यतिरेक असं म्हटले. गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवंताने आपला ऐश्वर्य योग म्हणून याचा उल्लेख केलाय. भगवान परमात्मा म्हणतात, मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थिता. परमात्म्यामध्ये सर्व आहे. सर्वात परमात्मा आहे. खरं तर सर्व नाहीच आहे, परमात्माच आहे. पण सुरुवातीला सर्वात परमात्मा पाहायचा. नंतर परमात्म्यात हे सगळं कल्पित आहे. जसा दोरीवर साप भासलेला आहे तसं हे भासमान आहे आणि एक परमात्माच खरा आहे. बाकी सगळे आकार जे आहेत ते मिथ्या आहेत. अलंकारात सोनं आहे आणि सोन्यातच अलंकार कल्पित आहेत. हे विश्व अलंकाराचे विसुरे आहे ती अनान्याकारे. परी घडले एकची भांगारे परब्रह्मे. सर्वांच्या मध्ये देव पाहायचा, आत्मा पाहायचा. नाथ महाराजांच्या चरित्रातली कथा प्रसिद्ध आपल्याला माहिती आहे. श्रावण महिन्याचे दिवस अनेक कावड घेऊन लोक काशीवरून रामेश्वरला निघाले. त्यात एकनाथ महाराज सुद्धा गेले होते. आजही आपण पाहिलं तर अनेक कावडी जातात काशी विश्वेश्वराला, तिथून रामेश्वरला. भगवान शंकरांना पार्वती माता म्हणायला लागली, कलियुगात सुद्धा किती मोठे भक्त आहेत बघा ना. उन्हा तानाचे सगळे अनवाणी पायाने काही उघडे चाललेले आहेत. भगवान शंकर म्हणले, आहेत सगळे भक्त, पण या भक्तात बरेचसे हौसे नवसे गवसे असतात. जरी सगळे एकत्र आलेले दिसले, गर्दी जास्त दिसलेली असते, ते सगळे ऐकायला चाललेले असतात, सगळे देवाच्या दर्शनाला चाललेले असतात असं नसतं. त्यात हौसे असतात. चला तुळजापूरला जायचे, जातात पंढरपूर करून जाऊ. हौस म्हणून वारीला आलेले असतात. काही काहीचे नवसे असतात. नवसे म्हणजे नवस बोललेले असतात, तेवढा नवस पूर्ण होण्याकरता आलेले असतात. आणि काही गवसे असतात, म्हणजे एखादा मनुष्य म्हणतो आता मी चाललोय, माझी गाडी रिकामी आहे, चला तुम्ही सुद्धा, तोही आलेला असतो. पण ह्याच्यात प्रेमाची भक्ती किती, याच्यात मला जाणणारी किती. भगवान शंकर म्हटले, आपण परीक्षा घेऊ पार्वती, चला खाली. पार्वतीला बनवलं कुंभारी. भगवान कुंभार झाले. नंदीला सांगितलं तू गाढव. नंदी म्हटलं असलं हलकं काम आपल्याला सांगत जाऊ नका. म्हटले अरे मी जर कुंभार झालो तुला गाढव व्हायला काय हरकत आहे. आणि ते गाढव उन्हाने तानेने व्याकुळ झालं, ओरडायला लागलं. भगवान शंकर लोकांना त्या जाणाऱ्या त्या कावड्यांना म्हणायला लागले, ओ कावडी दादा, थोडस पाणी देता का माझ्या गाढवाला. लोक म्हणायचे एवढे लांबून पाणी आणले का, गाढवाला पाजायला थोडं आणले. भगवान कुंभाराच्या वेशात होते, ते गाढवाच्या वेशात नंदी होते.
कळलं नाही कोणाला. शेवटी नाथ महाराज जे होते ते त्या गाढवाच्या दिशेने जायला लागले. गावातले लोक थांबले, म्हणायला लागले बघा हा वेडा मनुष्य. काशीवरून कावड आणली पाण्याची, रामेश्वरला चालवली तर गाढवाकडे चालला. गाढव कुठला? आता हे गाढव आहेत का हे गाढव आहे? त्यांची भक्ती गाढवांना काय कळणार आहे. शेवटी नाथ महाराज गेले, त्या गाढवाच्या मुखात पाणी टाकलं आणि टाकल्याबरोबर तिथं भगवान शंकर प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. महात्मा नस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादि मव्ययम् सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाय एक वासुदेव. सर्वभूती पाय एक वासुदेव. कुसुमनिया ठाव अहंते जे जे दृष्टी दिशे ते ते हरि रूप. सर्वभूतेषु यः पश्येत् भगवत भावमात्मना. हा उत्तम भक्त सांगितला. सर्वभूती भगवंत भूते भगवंती वर्तत भूती भूतवाता भूतात्मा तोची समजत मी म्हणणे ते तर मीपणा नाही. सर्वभूती भगवंत पायी भूते भगवंताचे ठाई. आवे देखे जो स्वदेही स्वस्वरूप पायी स्वयं. भूतात भगवंत आहेत, भगवंतात भूत आहेत आणि तो भगवंत माझ्या हृदयात आहे. मी भगवत स्वरूप आहे, सगळं जग भगवत स्वरूप आहे. याला उत्तम भागवत म्हणायचं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद मंगळ. आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल तेहित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो वत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. याला उत्तम भागवत म्हणायचं. एक दुसरा आहे तो मध्यम भागवत. मध्यम भागवत कसा आहे? ईश्वरे तदधीनेषु तदधीनेषु बालिशेषु द्विषस्यु च प्रेम मैत्री कृपोपेक्षा यः करोति स मध्यमा. ईश्वराच्या ठिकाणी प्रेम, ईश्वरी प्रेम पवित्र, भक्ताशी मैत्री मात्र, अज्ञानी तो कृपा पात्र, उपेक्षा निरंतर द्वेषी यांची. जो ईश्वराच्या ठिकाणी प्रेम करतो, देवावर प्रेम, भक्त असतील तर मैत्री, अज्ञानी असतील तर त्यांच्याविषयी कृपा करतो, दुःखी होतो. या अज्ञानी वाईट आहे, काय कसं होणार यांचं, काय होणार यांचं. आणि जे द्वेषी असतील त्यांची उपेक्षा करतो. म्हणजे देवळात जातो, पूजा करतो, प्रेम करतो. जे भक्त असतील त्यांच्याशी प्रेमाने वागतो, त्यांना घरी जेवायला बोलवतो. आणि अज्ञानी असतील तर कधी सुधारायचे, देवा यांच्यावर सुद्धा कृपा कर, यांना सुधार म्हणतो. आणि जे विरोध करणारे असतील त्यांच्याकडे लक्ष देत. हा मध्यम आहे. याला मध्यम का म्हटलं? कारण पहिला जो होता त्याला हा भेद दिसत नाही, चांगलं वाईट काही, सगळ्यात देव. आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र श्याम. पहिला जो होता त्याला कुठलाच भेद दिसत नाही. अज्ञानी दिसत नाही, ज्ञानी दिसत नाही, कोणी द्वेषी दिसत नाही, सगळेच.
देव दिसतात त्याला, आणि हा दुसरा आहे त्याला मात्र चांगला दिसतो, वाईट दिसतो, द्वेषी दिसतो, अद्वेषी. पण द्वेषी असला तर त्याची उपेक्षा करतो, आपलं भजन करतो, प्रेम करतो, भक्तांच्यात जातो, भक्तांची मैत्री करतो, अज्ञानी लोकांच्या विषयी त्याच्या अंतकरणात दया असते. हा झाला मध्यम भक्त. आणि तिसरा जो आहे तो प्राकृत म्हणजे सुरुवातीचा भक्त आहे. अर्चायामेव हरये पूजाम्य श्रद्धेये हते न तद्भक्तेषु चान्येषु सभक्त प्राकृत स्मृता. कसा असतो ते म्हटले, अर्चायामेव हरे पूजाय श्रद्धेये हते. पाषाण प्रतिमा हाची देव, तेथेची ज्याचा पूर्ण भाव भक्त संत सज्जनाशी पाहावो अनुमात्र देहो लवो नेदी. त्याला फक्त देव मूर्तीतला दिसतो. पाषाण प्रतिमा हाची देव, त्याला भक्तातला देव दिसत नाही, संतातला देव दिसत, सज्जनातला देव. सज्जन पाहिला, भक्त पाहिला, संत पाहिला, त्यांना नमस्कार करत नाही. आता जर संतांना नमस्कार करत नाही तर साधारण लोकांना विचारील का तू? पण नुसता देवळात जाऊन बसतो, देवळात फक्त त्याला देव दिसतो. 7 दिवस गणपती आले की गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, आणि एरवी काही नाही. आणि गणपती गेले गावाला चैन पडे नाम. गणपती गेला की म्हणतो गेला गणपती, आला देव, गेला देव. न करणाऱ्यापेक्षा करणारा बरा आहे. पण हा सुरुवातीचा भक्त आहे, ज्याला फक्त मूर्तीत देव दिसतो. भगवंताने असं सांगितलंय भागवतामध्ये, एखादा मनुष्य 5 तास पूजा करत असेल आणि बाहेर आल्यावर लोकांची निंदा करत असेल, मत्सर करत असेल, वाईट वागत असेल, तर मला त्याची 5 तासाची पूजा आवडत नाही. एखादा देवळात आला नाही माझ्याकडे, सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल, मला तो माझा भक्त वाटतो. पण भगवान परमात्मा म्हणतात मी सगळ्यांच्या हृदयात बसलो. म्हणून असा जो भक्त आहे तो प्राकृत भक्त सांगितला. ग्रहित्वा इंद्रियेर ग्रहित्वापींद्रियेर अर्थान यो न द्वेष्टि न रुष्यति विष्णोर्मायामिदं पश्यन् सवय भागवतोत्तमा. आता भागवत भक्तांचे आचार सांगतात. इंद्रिय विषय सेविती परी सुख दुःखे नवटे चित्ते विषय मिथ्यात्वे देखिते ते जाण निश्चिती उत्तम भक्त. देवाची माया आहे, सगळी देवाची लीला आहे असं समजून त्याला सगळं दिसतंय, विषय सगळे दिसतात, पण हे विषय सुद्धा भगवंताची माया आहे, लीला आहे. ज्याप्रमाणे मृगजळी जेने केले स्नान तो नाहता कोरडाचे जाणते भोगी ज्याशी अभोगते पण ते भक्त पूर्ण उत्तमोत्तम. हे सगळे भक्त आहे. अंबरीश महाराजांचं वर्णन केलंय. अंबरीश महाराज सगळ्या भूमंडळांचं राज्य भोगत होते. देवाची पूजा खूप सुंदर करायची. त्यांना पूजा आवडते म्हणून प्रत्येक राणीने आपापल्या महालामध्ये मंदिर बांधलं होतं. राणी सुद्धा पूजा करत होती. अंबरीश महाराजांच्या नगरात प्रत्येकाच्या घरात पूजा चालायची. फार अंबरीशांचं चरित्र सुंदर आहे. पण हे सगळं असताना सुद्धा ते हे सगळं मिथ्या आहे असं म्हणायचे. कल्पना जाणार आहे, किती दिवसाच आहे असं म्हणायचे. स्वप्नातल्या प्रमाणे म्हणायचं. राज्य वगैरे सगळं आणि आपलं नामस्मरण पूजा करत राहायचे. देवच शाश्वत आहे, देवच चांगला आहे, देवाचंच खरं आहे, सेवा खरी आहे. बाकी सगळं जे आहे ते जाणार आहे. काय ओ गोपाल कृष्ण भगवान की जय. तो
ज्ञानदेव म्हणे पाहता पाहाले ज्ञानदेव म्हणे पाहता पाही ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे पाहता ज्ञानदेव म्हणे पाहिले स्वप्नीचे जैने जय जय जाईल कौनाचे माय बाप गोपाल कृष्ण भगवान की जय। देहेंद्रिय प्राण मनोध्याम्यो जन्माप्यशुद्ध भयदर्श कृच्छे भैरव बैरागी देहेंद्रिय प्राण मनोधियाम्यो जन्माप्य शुद्ध भयतर्ष कृच्छ्रे संसार धर्मैर रम्युमुह्यमान स्मृत्या हरेर भागवत प्रधान। देह इंद्रिय प्राण मन बुद्धी यांचे विशिष्ट धर्म जन्म मृत्यू। देहाचे धर्म आहे जन्म मृत्यू, इंद्रियांचा धर्म आहे क्षुधा, प्राणाचा धर्म क्षुधा तृषा, मनाचा धर्म भोगीच्छा, बुद्धीचा धर्म निश्चय। हे जरी त्या ठिकाणी संसारामध्ये प्रतिक्षणी उत्पन्न होत असता हरिभक्ताच्या हरिस्मरणामुळे ते धर्म बाधक होत नाहीत। तो प्रधान उत्तम भागवत भक्त आहे। म्हणजे हे सगळे जे धर्म आहेत हे माझे नाहीत, देहाचे आहेत, इंद्रियाचे आहेत असं समजून तो भगवंताचं भजन करतो। या धर्माने तो व्यथित होत नाही, त्याला जन्माचं दुःख नाही, त्याला मरणाचं दुःख नाही। इंद्रिय सुद्धा देहेंद्रिय मन बुद्धी प्राण हेच बंधाचे पंचायतन, क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण जन्म मरण इत्यादी। हे जे संसार धर्म आहेत त्याच्या ठिकाणी नाही। क्षुधा लागली या दारून अन्न आकाक्षे पिढे प्राण, भक्ता क्षुधेची आठवण नवे आठवण ऐशे आघात स्मरणारे। त्याला भूक लागलेली कळत नाही। परीक्षितीचं वर्णन असं केलंय, 4 दिवस झाले शुकाचार्य परीक्षितीला भागवत सांगत होते आणि परीक्षिती महाराज जेवायलाही उठले नाही, लघुशंकेलाही उठले नाही। परीक्षिती राजाला शुकाचार्याने सांगितलं, राजा 4 दिवस झाले, तुला जर जेवायचं असेल तर जेवून ये, तहान लागली असते तर पाणी पिऊन ये। 4 दिवस झाले, आपण कथेतूनच उठून जातो। तो
तो म्हणतो अहो तुमच्या मुखातलं हे अमृत श्रवण करताना मला तहानही लागत नाही आणि मला भूकही लागत नाही. काय तहान पळाली भूक असं काय प्रमाण आहे. भगवंताचं चिंतन करता करता इतका तल्लीन होतो मनुष्य तो. भावे करता भगवत भक्ती क्षुदे तृषेची नवे स्फूर्ती एवढी पावली आघात प्राप्ती ते भवभये निश्चिंती डळडळती. भगवत भक्तीमध्ये ते सगळं विसरून देहाचं दुःख सुद्धा त्यांना वाटत नाही. नाठवे भूक तहान काही आणि अशा प्रकारे त्यांना स्थिती प्राप्त होते. भगवंताचं नामस्मरण करताना देहाचा विसर पडलो. भक्ता ऐसे जाना जे विषय तो त्यांचा झाला नारायण. विसरून जातात. म्हणून देह बुद्धी माझी जाना नाना परै उठती तृष्णा ते बुद्धी निश्चय हरीच्या स्मरणा करिता परिपूर्णा विनटली सोये. जेथे जे जे पुरे तृष्णा स्फुरण ते स्वये प्रगटे नारायण तेव्हा तृष्णा होय वितृष्ण पुरे विरे संपूर्ण पूर्णा माझे. या परिगा तृष्णारहित हरिस्मरणे भगवत भक्त इंद्रिय क्लेशा भक्त आलिप्त तोही वृत्तांताय कराया. सर्वत्र त्याला भगवत प्रतीती असल्यामुळे इंद्रियांचे विषय सुद्धा त्या ठिकाणी विसरतात. देह धरल्या पंचानने भक्त न दंडळी जीवे प्राणे वंद्या पुत्र सोळी देणे देहाचे मरणे देवे देखे. भक्ताला जर वाघाने पकडलं तरी सुद्धा त्याला भीती वाटत नाही. तो म्हणतो वंद्या पुत्राला सोळी देण्याप्रमाणे हा वाघ माझं शरीर खात. शरीर जर मी नाहीच तर काय सोळावर दिलं काय व आगा वरी पडो वाघ का घरा येऊ पाहे सर स्वर्ग. वाघ आला काय स्वर्ग मिळाला काय. हे देहाला आहे देह मी नाही. देहाचं मरण त्याप्रमाणे पाहतो. त्या ठिकाणी मरत असताना सुद्धा सोळावर जात असताना सुद्धा हसत हसत जात मी आत्मा आहे अमर आहे. ते रामतीर्थ नावाचे संत होते. साक्षात्कारी संत आहे. गंगेत आंघोळ करायला गेले पाय घसरला पडले. गंगेत बर्फ आला होता सगळा. त्या बर्फाच्या लादी खाली गेले बुडू लागले. थोडं खाली गेल्यानंतर उसळी मारायचे आणि मोठ्याने म्हणायचे राम कभी मरता नाही. परत खाली बुडायचे राम कभी मरता नाही. शेवटी बुडून मेले पण शेवटपर्यंत म्हणत गेले राम कभी मरता नाही. गंधमादन नावाचा वानर तो कुंभकर्णाच्या हातात सापडला. कुंभकर्ण म्हटला रामाचा मन तुला सोडून देतो. तो म्हटला मेलो तरी रामाचा म्हणणार नाही. आपलं रावणाचा मन मी तुला सोडून देतो. मेलो तरी रावणाचा म्हणणार नाही मी रामाचा आहे. तो दाबायचा. दाबल्यावर तिच्या कानातून डोळ्यातून रक्त यायचं. अरे तू मरशील मन मी रावणाचा आहे नाही म्हणणार मी रामाचाच आहे. अरे मरशील ना म्हटले राम मरे तो हम मरे नाही तो हमारी बलाय हम तो अविनाशी के पोंगडे मरे ना मारे जाय. राम मेला तर मी मरे. मी राम एकच आहे. माझ्या हृदयात राम बसलेला आहे. असं म्हणून मरण पावला पण त्या ठिकाणी हार स्वीकारली नाही. असे जे भगवत भक्त असतात इत्यादी संसार देह धर्म ज्याशी स्पर्शो न शके कर्मा कर्म मोहे नवेचे भवभ्रम ते भक्तोत्तम प्राधान्य. अशा भक्तांच्या ठिकाणी वासना नसतात. खूप कामना तृष्णा नसतात. नवे नवे त्यांना जन्म कर्म वर्ण आश्रम जाती ह्याचा अभिमान नसतो. मी उच्च कुळात जन्माला आलो हे खालच्या कुळात जन्माला आले. मी दानी आहे मी तपी आहे मी अमुक केलं मी तमुक केलं. मी ब्राह्मण हा क्षत्रिय वैश्य शूद्र मी संन्यासी मी ब्रह्मचारी काही नाही. मग तो काय सगळं सोडून देतो का नाही. सगळं करतो पण अभिमान नसतो. मी ब्राह्मण अनासामान्य असा अभिमान नसतो.
अभिनिवेश नसतो. आपल्या आपल्या वर्णानुसार तो सगळं काही करतो, भक्ती करतो. भक्ती करत असताना त्याला माहिती आहे हे सगळं व्यवस्थेसाठी केलेलं आहे. वास्तविक पाहता तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव देवी जन्म कर्ण वर्णाश्रम जाती, पूर्ण भक्त हाती न धरती, देहाची अहंकृती स्वप्नी न धरती हरिभक्त. असे जे भक्त असतात भगवान परमात्मा त्यांची सेवा करतो. भगवान परमात्मा त्यांच्या मागे पुढे उभारतो. मागे पुढे उभा राहे संभाळीत आले आघात निवार. तो जिकडे तिकडे जाय देव निजांगे देवता ठाय, भक्त जेवती वास पाहे देवते ते होय पदार्थ. होय भक्ती केला तैसा, पुरवी धरा होय भक्ती केला तैसा. गोपाल कृष्ण भगवान की जय. झालेली कथा भगवंताच्या चरणी समर्पित करू. उद्या महाशिवरात्री असल्यामुळे या ठिकाणी शिवलीला अमृताचं पारायण होणार आहे. उद्या आपल्या कथेला सुट्टी आहे, चिंतनाला. परवा शेवट करू. संजीवनचा खूप आग्रह आहे म्हणून, नाही तर मी म्हटलं होतं आजच आपण शेवट करून घेऊ. मला तिकडून खूप लांबून यावं लागतं अकोटवरून. तुम्हालाही बसायचा खूप त्रास होतो. प्रवचनाला बसा, कीर्तनाला बसा, पारायणाला बसा, 2-2 कथा करा, पुन्हा कीर्तनाला उभं राहा. म्हणून उद्याच्या दिवस आपण आराम करू. बाकीचा राहिलेला जेवढा होईल तेवढा विषय आपण परवाच्या दिवशी कथेमध्ये घेऊ. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आता आरती होईल. आरती करता सर्वांनी उभं राहा. जय हो जय श्री भागवता, आरती करो श्री जय हो जय भागवता, आरती करो भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना
करुणा